श्री स्वामी समर्थ. मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर हा दिवस आहे बघा शुक्रवारचा. सकाळचा व्लॉग तुम्हाला आला आणि परत हा संध्याकाळचा मी शूट केलेलं होतं. हे सगळं मला एकदमच टाकायचं होतं, पण भरपूर मोठा होतो आहे आणि 20 मिनटाचा 22 मिनटाचा ब्लॉग तुम्ही बघायला कंटाळत आहे. त्यासाठी म्हणलं चला 10 मिनटाचे ब्लॉग जे आहेत ते टाकायचं. तर हा ब्लॉग टाकायला एवढा लेट झालेला आहे कारण बघा माझ्या कामाला कधीच कोणी महत्त्व दिलेलं नाही. कारण घरातलं असू दे, बाहेरचं असू दे किंवा शिलाईचं जे काम आहे तर तेचं असू दे, कुणीच कधी समजलं नाही की हे पण एक काम आहे. तसंच आता व्हिडिओचं पण झालेलं आहे. कधी पण आता रविवार आला, शनिवार आला की चला उठायचं आणि तिकडं जायचं असं सुरू झालेलं आहे. एक म्हणता 2-2 दिवस मध्ये गॅप पडायला लागलेला आहे व्हिडिओला आणि कोणच हे समजून घेत नाही. असं वाटते नुसतं म्हणायला आहेत सगळी हे कर तू ते कर, पण त्या गोष्टीसाठी वेळ लागतो आहे, एडिटिंगसाठी वेळ लागतो आहे. एक एक गोष्टी आपल्याला शूट करून त्या व्यवस्थित हे करायला लागतात. हे कसं साधं सिंपल सगळंच असं मिक्स झाल्यासारखं झालेलं आहे. असो, आता किती कोणी काय म्हटलं तर आपण आता मागचे 2 चॅनल त्या कारणानंच मी बंद केलेले होते की नाही जमत, कोण त्याला महत्त्व देत नाही त्यासाठी. पण आता नाही मी तसं करणार. मला किती पण कोण काय पण म्हणत मी करत राहणार आहे आणि मला ज्यातनं जेवढा वेळ मिळेल तेवढ्यातनं मी करायचा माझा प्रयत्न करणार आहे. कारण सगळ्यात मग ह्यातनं पण हरून मी बसलो तर पूर्णच मी खचून जाईल त्यासाठी. असो, आता इथं मी माझ्या कामाला लागलेलो होतं संध्याकाळचं. मशीनवरती कपडे बघा आदल्या दिवशी जे 2 दिवसाचे कपडे धुतलेली होती तर ती तिथंच होतीत, काढलेली नव्हती मशीनवरती. सगळं कोण पण झालं तर त्या मशीनवर पसारा ठेवणार. आता ब्लाऊज शिवायला नाही म्हणून मला कसं तर वाटत होतं की ब्लाऊज शिलाई वाढवल्यामुळं कोण आलेलं नव्हतं. पण कसं आहे हा एरिया एकदम असा आत आहे आणि जास्त आमच्या कुणासंग ओळखी नाहीत, त्यामुळं पण ठराविक 5 ते 6 जणी आहेत तेवढ्याच माझ्याकडे ब्लाऊज शिवायला येतात. जास्त कुणाला इथं माहिती नाही. आता ज्या माहिती होत्या त्या परत आता जिन्यावरती तुम्हाला दिसत आहे बघा तर आलेले आहेत ब्लाऊज शिवायला. चला म्हटलं आता आपल्याला एक्स्ट्रा असं काम असलं तर घर आवरण्यात आणि ह्याच्यात माणूस बसत नाही बघा. आपलं काम आहे म्हणून पटापटात जे काय असेल ते आवरते आणि आपल्या कामाला लागते. तर माझं पण असं तसंच झालेलं होतं. म्हटलं चला आलेलं आहे काम तर उद्यापासून कामाचं नियोजन जे आहे तर ते करून घ्यायचं होतं. आणि आता मला जायचं होतं जेवण करण्यासाठी. तर पहिला की मशीनवरती बघितलं तर तिथं कपडे, टेप, परत चार्जर हे सगळ्या गोष्टी तिथं ठेवून जातात. आता 5 जणांच्या 5 हातानं हे सगळं होते, पण काढणारी फक्त मी एकटीच आणि दिसत पण नाही बघा ते काम कोणालाच कधीच. डबं घेतलं तिथंच टाकायचं, काय घेईल ते सगळं तिथं. आणि बघा इवाच एक माझ्या पाठीमागनं सुरू असते. मला वाटते कधी माझ्या पायात तिथे काय माहिती आणि माझं लक्ष नसतं. मी माझ्या कामाच्या नादात असते आणि ही मात्र नुसती इकडं पळ तिकडं पळ हे सुरूच आहे तिचं. चला म्हणतं थोडं फ्रेश व्हावं आणि मग कपड्याच्या घड्या घालावीच्या असं माझं नियोजन सुरू होतं. आता पाणी आलेलं होतं तर म्हटलं चला पाऊस कधी पण लागू शकतो आहे तर एक जे हंतरून आहे तर ते धुवून टाकावं मशीनला. कपड्याबरोबर एक आपलं होऊन जाते. त्यासाठी मी आज 2 इथं ब्लँकेट ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या होत्या दुपारच्या वेळेत. म्हटलं वाळतील आणि तसं काय एवढा पाऊस अजून नाही आहे सुरू झालेला. आता इथं संध्याकाळचा चहा घेतला. पाणी आले काय जरा जाऊन बघून आलो, पण पाणी काय आलेलं नव्हतं. त्यासाठी म्हटलं चला आता प्यायचं पाणी आणायला लागणार आहे. तर मी हा कागद हुडकायला लागलेलो. आता पावसाचं वातावरण झाले, मशीनवरती झाकायला येईल ह्यासाठी. तर हा मशीनवरलाच कागद आहे, पण मी ज्या वेळेला पापड केलेले होते बघा त्यावेळी हा मधनं ओपन करून ह्याच्यावरती पापड घातलेले होते आणि हुडकते तर काय सापडला नव्हता. आणि ह्या पोत्यामधलं मी जेव्हा इथलं सगळं काढलं कचरा ते ह्याच्यामध्ये काय काय बाटल्या आहेत, पाण्याच्या बाटल्या तर बघा आता एवढ्या झालेल्या आहेत की काय सांगायला नको. तर पाठीमागच्या साईडनं परवा जोरात पाऊस आल्यामुळं ह्या कोपऱ्यात पाणी इथं पडलेलं होतं. म्हणून म्हणलं की ह्याला एक असा प्लॅस्टिकचा कागद मारला तर पाणी आत पण येणार नाही आणि मोठा कागद जो आहे तो मशीनवरती लावता येईल ह्यासाठी हे असंच करून ठेवलं. आता ह्या सगळ्या गोष्टींना ना खरं पसारा एवढा होतोय की काय सांगायला नको. आता घरात तसा पसारा झालेलाच आहे. एक दिवशी हे चिडले आणि मग हा पसारा काढला की मग सगळाच निघणार आहे असं होते. झालं सानू इथं तोंड हातपाय धुवून आलेली होती. म्हटले की तू तुझं काम कर, मी कपडे घडी घालायचं काम करतो. तिचा चहा राहिलेला होता द्यायचा, तिला चहा दिला आणि जेवढी पण काय कपडे घडी घालायची होती ती सगळी मी तिच्याकडे दिली. कारण 2 दिवसाचे कपडे ज्या वेळेला आम्ही मागच्या आठवड्यात गेलेलो होतो तिकडं त्यावेळेची आत्ताची ही सगळी कपडे मी धुतलेली मशीनवरतीच ठेवलेली होती. तर व्हिडिओचं काम असलं की ही जी कामं आहेत भांडी लावणं म्हणा किंवा कपडे वाळलेली काढून आणणं हे सगळं राहते आणि मग ते सानूवरती लोड होते. तरी पण ती तेवढ्यातनं एक 5-10 मिनटं चहासाठी आली तर ती माझं तेवढं काम ती हलकं करून जाते.
तर इथं चहा तेन झाला आणि म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावी, कारण आज शुक्रवार होता आणि जेवण सकाळचं केवढं शिल्लक आहे ते बघावं म्हटलं. तर दुपारच्या वेळेत पोरांनी बेसन पीठ जे दळलेलं होतं त्याचं ब्रेड आणून त्याचं काय काय कटलेट काय 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 नाना तरा प्रकारे बनवून खाल्लेलं होतं आणि ते सगळंच बघा इथं डाग पडलेलं होतं आणि करून खायचं पण हे पुसून ठेवायचं असं काय कोणाला लक्षात येत नाही. तर म्हटलं असं मी आता व्हिडिओचं काम करायला तोपर्यंत, आणि त्यांना बरोबर कळते मम्मी कुठल्या तर कामात असले की आपलं डाव साधता येते काय तर इथं करता येते. पण माझं करून खाण्याबद्दल काय हे नाही आहे, फक्त जे पसारा जे करताय तुम्ही तर ते करू नका हे माझं म्हणणं असते. असं आता भाकरी केलेली होत्या सकाळची, आमटी भाजी म्हणजे बेसनाच्या पोळ्या केलेल्या होत्या मी, तर ते झालेलं होतं आणि म्हटलं की आता ह्यांना पाहिजे आहे तर करून खातात. आणि असं नाही माझ्या पोरांचं की ती मलाच काम लावतात, त्यांना जे काय पाहिजे तर ती स्वतः स्त्रीसुद्धा त्याचं तो करून खाऊ शकते असं आहे. आता इवा बघा, इवाचं काय सुरू आहे इथं, तर दीदी घडी घालायला लागली कपडे की तिच्याकडे जायचं माझ्या पायात यायचं. आता ती पायाच्या तिथं मध्ये येऊन बसलेली होती, परत चालली अशी सुरूच असते तिचं. ते एक बाळ आमच्यामध्ये आले त्यानं तर म्हणजे भारी वाटते बघा. एखादं जनावरावर खरंच आपण जीव लावायला पाहिजे आणि त्याचं जे प्रेम असते तर ते आपल्याला सारखं समजत असते. आता इथं होतं ते जेवण सगळं गरम करायला ठेवलं, झालं जेवण चेक केलं. भाकरी अडीच होती सकाळची, थोडा भात होता आणि थोडंसंच ते आमटे होते. तर आता म्हटलं काय करायचं, तर भाजीपाला सगळा संपलेला आहे. बाजार जसा आणला आहे तसा हिने फक्त कांदं आणि कधी तर असं टॅमॅटो आणि लसूण एवढंच मला आणून दिलेलं होतं. भाजी 1 रुपयाची सुद्धा मी भाजी ह्या पूर्ण 2-3 आठवड्यात आणलेली नव्हती. तर आता कडधान्यावर जोर धरलेला आहे. तर इथं वाटाणं, मूग आणि मटकी भिजत घातलेली होती सकाळीच, कारण संध्याकाळच्या जेवणाला म्हटलं काय तर ह्याच्यातलं सुकी भाजी किंवा पातळ भाजी होईल ह्यासाठी. आता मटकी तर मोड आलेले नव्हते त्यामुळं त्यातलं पाणी काढून ते फ्रीजला तसेच ठेवून देणार होती. आणि फ्रीजला ठेवल्यानंतर आता ह्याला मोड येतात का नाही मला माहिती नाही, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ह्याला वास येते बघा. असंच वरती ठेवलं, फ्रीजला ठेवलं तर वास येत नाही, त्यासाठी मी आता हे असंच काढून ठेवणार आहे. आता सकाळपासून हे भिजलेलं आहे, जेव्हा जेवण झालेलं होतं त्यावेळी मी भिजत घातलेलं होतं आणि एकदम छान असं भिजलेलं होतं. आणि मूग आणि मटकी मी दिले फ्रीजला ठेवून. आता वाटाण्याची सुक्की किंवा धबधबीत भाजी असं करायचं असा माझा विचार होता. तर पोरांना एक एक काम दिलं ना तर ती व्यवस्थित सगळं काम पार पाडतात. आता सानू तिच्या मनानं कपडे घडी घालत होती, तर म्हणलं सुहानीला भांडी तू सगळी बाहेर नेऊन ठेव, तोपर्यंत मी 2 कुकर जे आहे ते लावून येतो. म्हणजे कुकर भांडी घासून होईपर्यंत कुकर इकडं होतील, म्हणजे पटकन भाकरी करायची. आता कायमचंच माझा शुक्रवार आहे त्यामुळं भाकरी चालत्या. शुक्रवार मंगळवारला भाकरी चालतात, गुरुवारला तेवढी चपाती काय तर गोड असं करतो आहे आम्ही. आता रेग्युलर काय, आता शुक्रवार मंगळवार आमच्यात चालत्या भाकरी, त्यासाठी मी आज भाकरीच करणार होतो. आणि पीठ मी अजून पण दळून आणलेलं नव्हतं गव्हाचं. आता हे जे तांदूळ आहेत ना विकतच आहेत, ह्याला निवडून जरी ठेवलेलं असलं तरी पण ह्याला बारीक कुठं ना कुठं तर आळी पकडत्या बघा. त्यासाठी रोज असं थोडं थोडं का असताना पाकडून मगच भात घालायला लागतोय. आता मध्ये मला दिसलेली होती ज्या वेळेला मी कुकरमध्ये घातली तांदूळ आणि त्याच्यामध्ये मला आळी दिसली, त्यामुळं म्हटलं की चला रोजच्या रोज असं पाकडून एखादी पोटात गेली तर पोट फुगायची पाळी यायची. त्यासाठी म्हटलं की रोज जर असं पाकडलं तर भात घालायच्या वेळेला. आता हे निवडलेलं आहे, ज्वारी तांदूळ गहू हे सगळं निवडून मगच आपण आता कुठली जरी बाई झाली तर ते सगळं करूनच जेवणाला म्हणजे घालत असते. पण तरी पण म्हटलं एखाद्या वेळेस आपण पाकडूया, कारण पोटात आळी जाऊन उगाच त्याचं काहीतरी हे व्हायला नको त्यामुळं. आणि एकदम बारीक आहेत, दिसत पण नाहीत. ती मला कसं काय पाण्यावरती ती पोवायला लागलेली होती त्यामुळं दिसलं नाही. तर आता इतके दिवस मी तसंच घातलेलं, आता स्वच्छ केले निवडले आणि तांदूळ पण स्वच्छ आहेत असं म्हणून हे केलेलं होतं. आता आम्ही तर चहा घेतलेलं होतं, आता ह्यांच्यासाठी चहा ठेवायचा होता. त्यासाठी स्त्रीला दूध आणायला पाठवलं होतं, कारण ह्यांची यायची टायमिंग झालेली होती. ज्यावेळी पण लेटनं जेवण करेल त्या दिवशी ते लवकर येतात आणि ज्यावेळी मी लवकर जेवणाला घालते त्यावेळी ते लेटनं होत्या. तर असंच आहे. आणि शनिवारचं पण मी एखाद वेळेस काय तर असं नियोजन केलेलं असते की आज हे करायचं आज ते करायचं, नेमकं तिने वेळानं तर येणार, पगार तर झालेला नसणार, असं काय ना काय तर होते. आता ही मनाच्या गोष्टी आहेत का काय माहिती, एकमेकाचं मन एकमेकाला कळते, असं काय तर होते का काय माहिती. जेव्हा पण मी काय तर असं मनात माझ्या नियोजन केलं असलं त्यावेळी काय ना काय तर बिघडलेलं आहेच असं. आता इथं दूध तापत ठेवायचं होतं, पण त्याच्यामध्ये बर्फ होता, त्यासाठी मी फ्रीजला तसंच खालच्या साईडला ठेवून दिलं, का तर बर्फ जो आहे तो वितळून जाईल. आता हे म्हटलं लागलंच इथल्या इथं खळबळून ठेवावं, का तर भांड्याचा ढीग आता बाहेर बघितल्यानंतर चक्कर येईल असा भांड्याचा ढीग होता. व्हिडिओचं काम असलं की हे असं जे काम आहे तर ते राहतात आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला मी हे करायला बघते सगळं. आता कधी सुहानीच्या मनात असलं तर घासत्या, नसलं तर मग नाही, असं आहे तिचं मनावरती आहे काम करणं. आणि पोरांचं असंच आहे बघा, आता त्यांना त्यांचा अभ्यास आहे, आपण म्हणू शकत नाही की हे करा ते करा, आपल्याला लोड होते म्हणून. आपण आपल्या कामात राहायचं, तिने त्यांच्या कामात राहतात. झालं आता इथं भांडी घासायला घेतलेली होती बाहेर
आणि वारं एवढं भारी सुटलेलं होतं, मला वाटतच होतं की आज पाऊस येणार का काय माहिती. आणि एवढं असं म्हणजे गरम पण होत होतं आणि बाहेर वारं पण तेवढं सुटलेलं होतं. आणि काय म्हणतात की पाऊस यायला लागला आणि वारं सुटले की पाऊस जो आहे तो जातो. आणि इवाच आहे ना, मी जिकडं जाईल तिकडं तिला जायचंच आहे, यायचंच आहे. जसं म्हणू होतं तसंच ते सेम त्याचं पण सुरू आहे. तर इथं भांडी तीन घासून झाली. आता मी इथं आलेलो होतो आत आणि बघा एकदम छान असं गिरगिरीत वाटाणं जे आहे ते शिजलेलं होतं. पोरांना भरपूर आवडते ह्याची भाजी, आमटी किंवा असंच मीठ घालून खायला. मी भांडी घासून आलं तरी पण ह्या मॅडम इथं बाहेर गाडीवर बसून ह्यांचं सुरूच होतं काय तर कुरतड कुठं काय कर. एवढी बारकी आहे ना ती, मला वाटते की हरवायची कुठंतरी, एवढे दिसतच नाही आहे कशावरती पण बसले. तर आमचं सगळ्यांचं लक्ष इवाकडं असते का. तर आता मनू गेले बघा, एक तर होतं तर तिला तर संडास-उलटी लागून ते गेलं. त्यामुळं आता एवढं म्हणजे इवावर एवढा जास्त जीव बसला की हिला काय व्हायला नको असं वाटते. आणि तिनं पण आम्हाला एवढा जीव लावते की सोडून पण जात नाही कुठं. झालं आता हे संध्याकाळचं भाकरी झालेल्या होत्या. परत एकदा मी आमटीसाठीच त्या मोठ्या कुकरमध्ये लावलं, कारण बारक्या कुकरमध्ये पुरत नाही बघा आमटी. त्यामुळं म्हटलं की कुकरला लावून एक शिट्टी द्यायची. फोडणी टाकलेली होती आणि एक शिट्टी द्यायची, म्हणजे उकळी आणत बसण्यापेक्षा म्हणजे पटकन होते. आणि ही फ्रीजला वरती ठेवलेली होती बाटली, तर बर्फ झालेला होता बघा पूर्ण. आम्ही दोघं बोलत होतो, स्त्री आणि मी इथं, पण बाहेर TV सुरू होती आणि इतकं छान दोघांचं आमचं बोलणं सुरू होतं. आणि बघा TV सुरू होते आणि मग परत कॉपीराईट येईल ह्यासाठी मी आवाज इथला म्यूट केलेला आहे. कारण शिरू म्हणते तू काय काय करत असतेस गं, इकडं बी दिसत्यास तिकडं पण दिसत्यास. आता करणार काय बघा, आईच घरातले कामं सगळी नाही केली तर मुलं बाळांकडं आपल्या कोण लक्ष देणार असं होते. झालं आता त्यांना भाकरी खायच्या होत्या सगळ्यांना आणि भूक लागल्या, पटकन आवरा असं. आम्ही हे आले आणि तेव्हापासून जे बोलत बसलो तर ते चांगले 7:30लाच मी उठलेलो आहे, एवढ्या लवकर जेवणाला घालूनसुद्धा. आणि झालं दुसरं आता भात आणि हे तर झालेलं होतं माझं. काय बरं, भात आणि हे तर शिजून झालेलं होतं, फक्त भाकरी आणि आमटीला फोडणी द्यायची होती. मग लागलंच म्हणलं कुकरमध्येच देऊन एक शिट्टी दिली की आमटी छान अशी रसरशीत होत्या. आणि इथनं पुढचा जो व्हिडिओ आहे ना, मी चालू करायचंच विसरलो. ज्यावेळेला आता इथं बोलून झाल्यानंतर व्हिडिओ मी निवद दाखवायसाठी फोन हे केलेला होता निवद भरायच्या वेळेला, आणि तिथं कॅमेरा बंद होता. तर हा एवढाच व्हिडिओ झालेला आहे. तर मी कॅमेरा लावायचंच बंद झालं होतं. आम्ही दोघं इथं तेच बोलाल, तर श्री मला भूक लागल्या म्हणत होता आणि माझं हे सुरू होतं, थांब की देवाला निवद दाखवून घेऊया. तर आमचं कुणाचंच कॅमेऱ्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही जेवायला घेतलं, देवाला निवद दाखवला, हे सगळं आमचं बोलणं जे सगळं शूट झालेलं होतं ते चालूच झाला नव्हता कॅमेरा. त्यामुळे आम्ही हसलो आणि परत म्हटलं चला. पाऊस सुरू झालेला होता. मला वाटतच होतं आज की गरम एवढं व्हायला लागले आणि वारं पण सुटलेलं आहे. तर कुणाकुणाचा अंदाज आहे बघा की असं झाल्यानंतर पाऊस सुरू होते. चला, आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.